रामकृष्ण हरी मंडळी, संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. पण वैकुंठाला गेल्यानंतरही आपल्या लाडक्या लेकीच्या ओढीने तुकोबा पुन्हा धर्तीवरती आले होते. हे तुम्हाला माहीत आहे का? एका लेकीची भक्ती आणि बापाचं वात्सल्य यांचा एक अलौकिक प्रसंग आज आपण पाहणार आहोत. जिथे नंदीचे दूध काढून तुकोबांच्या कन्येने त्यांना शेवायची खीर भरवली होती. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, तुकोबांचा संसार हा संघर्षाने भरलेला होता. तुकोबांचा जन्म देहू गावातील मोरे घराण्यात झाला होता. घरात पिढीजात महाजनकी आणि सावकारकी होती. घराणे संपन्न होते. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी तुकोबांचा पहिला विवाह रखमाबाईंशी झाला. प्रपंच सुखाचा चालला होता, पण काळाला काही वेगळंच मान्य होते. महाराष्ट्रात 20व्या शतकाच्या सुरुवातीला असा काही भीषण दुष्काळ पडला, ज्याला इतिहास दामाजी पंत दुष्काळ किंवा 1630चा दुष्काळ म्हणून ओळखला जातो. विहिरी कोरड्या पडल्या, जमिनीला भेगा पडल्या, जनावरे मरण पावली आणि अन्नाच्या एका एका कणासाठी माणूस भटकू लागला. याच भीषण दुष्काळात तुकोबांची पहिली पत्नी रखमाबाई आणि त्यांचा लहान मुलगा अन्न करून मरण पावले. या दुःखाने तुकोबांचे हृदय पळवटून निघाले. जगण्यातली गोडी संपली, पण संसार चालवणे भाग होते. वडील बोल्लोबा आणि आई कनकाई. घराची जबाबदारी तुकोबांवर आली. नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या आग्रहास्तव तुकोबांचा दुसरा विवाह पुणे येथील प्रसिद्ध सावकार अप्पाजी गुळवे यांच्या कन्येशी झाला. तिचे नाव जिजाबाई, म्हणजेच आपण ज्यांना आवली म्हणतो. आवली सावकारांची लेक होती. तिने सुखाचे दिवस पाहिले होते, पण तुकोबांच्या घरात आल्यावर तिला दारिद्र्याचा सामना करावा लागला. कारण तुकोबाचे मन आता संसारात नव्हते, ते विठ्ठलचरणी लीन झाले होते. आवली स्वभावाने खाष्ट वाटायचे. लोकांना वाटायचे की ती तुकोबांशी नेहमी भांडते. पण विचार करा, घरात लहान लहान मुले उपाशी असताना नवऱ्याने सावकारकीची सर्व गहाणखते इंद्रायणीच्या डोहात डुबवून टाकली, तर त्या माऊलीने काय करावे? आवली वरून कठोर होती, पण आतून ती सती सावित्रीसारखी पतिव्रता होती. तिने तुकोबांच्या संसाराला शेवटपर्यंत सांभाळले. या प्रपंचात तुकोबा आणि जिजाऊंना संतती झाली. तुकोबांच्या थोरल्या कन्येचे नाव होते भागीरथी. भागीरथी जन्मापासूनच शांत, सुस्वभावी आणि वडिलांप्रमाणेच विठ्ठल भक्तीत रमणारी होती. घरात दारिद्र्य असले तरी आई वडिलांच्या संस्कारामुळे भागीरथीच्या मनात कधीही असंतोष नव्हता. जेव्हा भागीरथी लग्नाच्या वयाची झाली, तेव्हा तुकोबांनी तिच्यासाठी योग्य वराचा शोध सुरू केला. देहू गावाच्या अगदी जवळ इंद्रायणी नदीच्या पलीकडच्या तीरावर एक छोटेसे पण निसर्गरम्य गाव वसलेले आहे. त्या गावाचे नाव एलवाडी. या एलवाडी गावामध्ये एक तरुण राहत होता. त्याचे नाव होते मालोजी गाडे. मालोजी हे केवळ शेतकरी नव्हते, तर ते अध्यात्माचे जाणकर होते. संत तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकून त्यांचे संपूर्ण जीवन बदलून गेले होते. ते तुकोबांच्या मुख्य 14 टाळकऱ्यांपैकी एक बनले होते. जेव्हा जेव्हा तुकोबा कीर्तनाला उभे राहायचे, तेव्हा मालोजी बुवा हातामध्ये टाळ घेऊन महाराजांच्या मागे देवाच्या नामाचा गजर करायचे. गुरु आणि शिष्याचे हे नाते अतिशय घट्ट होते. मालोजी गाडे यांचे घराणे प्रतिष्ठित आणि सुसंस्कृत होते. तुकोबांना आपल्या लाडक्या भागीरथीसाठी मालोजीने एवढा योग्य वर दुसरा कोणी दिसला नाही. भक्ती आणि प्रपंच यांचा सुंदर संगम तिथे होणार होता. आणि मग देहू आणि एलवाडीच्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने संत भागीरथी माता आणि मालोजी गाडे यांचा विवाह संपन्न झाला. भागीरथी आता एलवाडीची सून झाली होती. सासरी आल्यावरही तिने आपल्या पतीच्या भक्ती मार्गात स्वतःला झोकून दिले. घरात नेहमी संत महात्म्यांची एजा असायची. हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन यात गाडे घराणे मग्न असायचे. भागीरथी सासरी सुखात होती, पण तिच्या मनात आपल्या वडिलांची म्हणजे तुकोबांची आठवण नेहमी जागी असायची. बाबांचे ते कीर्तन, बाबांचा तो शांत चेहरा आणि बाबांचे ते अथांग प्रेम. लेक सासरी गेली तरी तिचे अर्ध मन माहेरी बाबांच्या चरणीच असायचे. काळ कोणासाठी थांबत नाही.
तुकोबांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भक्तींची गंगा पोहोचवली. त्यांनी रचलेले अभंग लोकांच्या मुखात अजरामर झाले. पण आता तुकोबांचा या पृथ्वीवरील अवतार संपण्याची वेळ आली होती. तो दिवस होता फाल्गुन वद्य द्वितीया, ज्याला आपण तुकाराम बीज म्हणून ओळखतो. वर्ष होते साधारण 1650. देहूच्या इंद्रायणीच्या काठावर हजारो भक्तांची गर्दी जमली होती. तुकोबांनी सर्वांना शेवटचा रामकृष्ण हरी केला. त्यांनी आपल्या अभंगातून सांगितले, आम्ही जातो अमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. आणि म्हणतात की साक्षात विठ्ठल गरुडावरून उतरले आणि तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. हा सोहळा अद्भुत होता, अलौकिक होता. पण या महाप्रसंगाच्या वेळी तुकोबांची लाडकी लेक भागीरथी देहूत नव्हती. बातमी ऐकताच भागीरथीच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या हातातली भांडी खाली पडली. डोळ्यांसमोर अंधारी आली. माझे बाबा गेले, मला न सांगता गेले. मी त्यांची लाडकी लेक, मला त्यांनी शेवटचे पाहिलेही नाही. माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वादही दिला नाही. भागीरथीचे हृदय व्याकुळ झाले. ती वेड्यासारखी रडू लागली. तिचा हा शोक पाहून एलवाडीतील प्रत्येक गावकऱ्यांचे डोळे ओलावले. ती घरातून धावत सुटले. बाबा बाबा अशी हाक मारत ती देहूच्या दिशेने धावू लागली. वाटेत इंद्रायणी नदीचा तो मोठा डोह लागला. बाबांच्या विरहाने व्याकुळ झालेल्या भागीरथीला आता जगण्यात रस नव्हता. तिने त्या इंद्रायणीच्या डोहात उडी मारली. पण मित्रांनो, जिचे बाबा साक्षात पांडुरंगाचे लाडके भक्त आहेत, तिला देव कसा मरून देईल. म्हणतात की जेव्हा भागीरथीने डोहात उडी मारली तेव्हा पांडुरंगाने माशाचे रूप घेऊन तिला आपल्या पाठीवरती झेलले आणि सुरक्षित नदीच्या काठावरती एका पिंपळाच्या झाडाखाली आणून ठेवले. भागीरथी शुद्धीवर आली, पण तिचे रडणे थांबत नव्हते. तिने अन्नपाणी सोडले. जोपर्यंत माझे बाबा मला भेटत नाहीत तोपर्यंत मी पाण्याचा एकही थेंब घेणार नाही, असा तिने निर्वाण मांडला. 5 दिवस उलटून गेले. फाल्गुन वद्य पंचमी उजाडली, ज्याला आपण रंगपंचमी म्हणतो. भागीरथीची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. साक्षात वैकुंठात बसलेल्या तुकोबांचे आसन लेकीच्या या रडण्याने ढळले. एका बापाचे हृदय वैकुंठात कसे शांत बसेल. अखेर आपल्या लेकीच्या ओढीने, तिच्या भक्तीसाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराज वैकुंठावरून पुन्हा धर्तीवरती अवतरले. ते थेट एलवाडी गावात आले. एलवाडी गावाच्या बाहेर एका झाडाखाली भागीरथी डोळे मिटून बाबांचे ध्यान करत रडत बसली होती. अचानक तिला एक ओळखीचा अत्यंत गोड आवाज ऐकू आला. भागीरथीने डोळे उघडले. समोर साक्षात संत तुकाराम महाराज उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावरती तेज होतं. तीच माऊलीची माया होती. भागीरथीने बाबांच्या चरणावर झेप घेतली. बाबांनी आपल्या लेकीला छातीशी कवटाळले. दोघांच्याही डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. हा प्रसंग देवलोकातील देवांनाही रडवणारा होता. काही वेळ गेल्यानंतर भागीरथी भानावर आली. तिला समजले की बाबा वैकुंठावरून केवळ आपल्याला भेटायला आले आहेत. सासरी आपल्या बाबांना काहीतरी गोड खाऊ घातले पाहिजे, हा भारतीय संस्कृतीचा आणि एका लेकीचा धर्म आहे. तिने बाबांना घरात बसवले आणि ती स्वयंपाकघरात गेली. तिने घरात पाहिले तर तिच्याकडे शेवया बनवण्यासाठी साहित्य होते, परंतु खीर बनवण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेले दूध घरात नव्हते. गरिबीची परिस्थिती होती. सासरच्या घरात दुभते जनावरे नव्हते. भागीरथी तातडीने गावात दूध मागण्यासाठी गेली, पण दुर्दैवाने तिला संपूर्ण गावात कोणाकडेच दूध मिळाले नाही. ती अत्यंत निराश झाली. माझे बाबा वैकुंठावरून आलेत आणि मी त्यांना साधी खीरही भरू शकत नाही. माझ्यासारखी अभागी लेक दुसरी कोणीच नाही, असे म्हणून ती देवाचा धावा करू लागली. तिच्या घराबाहेर म्हणजेच एलवाडी गावातील श्री एलेश्वर महादेवाच्या मंदिरासमोर एक दगडाचा नंदी बैल उभा होता. आणि मित्रांनो, तिथे एक असा चमत्कार घडला ज्यांची साक्ष आजही इतिहास देतो. तुकाराम महाराजांनी जेव्हा त्या दगडाच्या नंदीच्या आचळाला स्पर्श केला तेव्हा त्या कोड्या पाषाणातून, दगडाच्या नंदीच्या स्तनातून दुधाच्या पांढऱ्या शुभ्र धारा वाहू लागल्या. भागीरथीने ते पवित्र दूध भांड्यात गोळा केले. ती आनंदाने घरात गेली. तिने त्या नंदीच्या चमत्कारी दुधापासून अत्यंत चवदार आणि गोड अशी शेवयाची खीर बनवली आणि अत्यंत प्रेमाने
आपल्या हाताने तुकोबांना ती खीर भरवली. तुकोबांनी ते कौतुक स्वीकारले. लेकीच्या हाताची ती खीर खाताना तुकोबांच्या डोळ्यात सुखाचे अश्रू होते. त्यांनी भागीरथीच्या डोक्यावरती हात ठेवला आणि तिला अखंड सौभाग्यवती भव आणि भक्तीचे वरदान दिले आणि तिला म्हणाले, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, आता शोक करू नकोस. लेकीचा निरोप घेऊन तुकाराम महाराज पुन्हा वैकुंठाला मार्गस्थ झाले. मित्रांनो, हा इतिहास काल्पनिक नाही. आजही पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात एलवाडी नावाचे पावन क्षेत्र आहे. तिथे संत भागीरथी माता यांचे सुंदर मंदिर आहे. मंदिरात विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीसोबत एका बाजूला संत भागीरथी माता आणि दुसऱ्या बाजूला संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्या नंदीचे दूध भागीरथीने काढले होते तो नंदी आजही तिथे भग्न अवस्थेत का होईना पण त्या इतिहासाची साक्ष देत उभा आहे. दरवर्षी फाल्गुन वद्य पंचमीला म्हणजेच रंगपंचमीच्या दिवशी एलवाडी गावात फार मोठा उत्सव साजरा होतो आणि संपूर्ण गावात शेवयाच्या खिरीचा महाप्रसाद वाटला जातो. एका लेकीची भक्ती साक्षात वैकुंठाच्या नाथाला आणि संतांनाही धर्तीवरती खेचून आणू शकते, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. संत भागीरथी माता आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या या पवित्र स्मृतीला आमचा कोटी कोटी प्रणाम. तर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या परमात्मा कथासागर या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत रामकृष्ण हरी मंडळी.